कसं काय बदलतायत माणसं? आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना. आणि माझ्याकडे आजही माहिती आहे काही आरोपी गोट्या गीते वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत, ते आरोपी आहेत की ते आता परळीत सर्रास फिरतात. 2 तारखेला जामीन ठेवतायत आणि परळीच्या पोलिसांना सापडत नाहीत. मी सोडा, अंजली दमानिया, त्याच्यानंतर त्या दुसऱ्या तृप्तीताई देसाई, आणखी कोणी काही परळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नावं सांगितलेत का? नाही. एसपींचं काम नाही का त्यांना हे खरं आहे का खोटं आहे का बघायला, त्यांना परळीतून ह्याला हेडक्वार्टरला जॉईन करायला? मग करतायत काय? आणि 8 पोलीस अधिकाऱ्यांचा पहिला एक कोण डीवायएसपी नेमला होता? चोरमले. चोरमले कोणी आणलेला आहे? चोरमले प्रत्यक्षात बघितलाय का तुम्ही? मला त्याचं वर्णन नाही करायचं. आणि तिथले जे ह्याचे संतोष देशमुखच्या खून प्रकरणानंतर मीनाका काय नावाचे आरोपी म्हणजे डीवायएसपी आहेत, त्यांनी कुणाकडून तरी बरीच काही मोठी रक्कम घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. हो, कोणतरी मीना आहेत. हा, ते मीना जे आहेत त्यांनी हे म्हणजे सुरुवातीला एवढं प्रकरण नाही, 9 तारखेला घडल्याच्या नंतर खरं हे उचललं गेलं 16 पासून पुढं. 12ला मी गेलो तिथं. माझ्या अगोदर प्रकाशदादा सोळंके आणि संदीप भैया क्षीरसागर गेलते, तिथले खासदार गेलते, मनोजदादा पाटील गेलते. मनोजदादा तिथं नसते तर मग गुन्हा दाखल करायला, ते असून मी गुन्हा दाखल करायला वेळ झालता ना. हे कमलेश मीना जे आहेत यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती फार विचित्र आहे की तिकडनं लगेच काहीतरी मोठी रक्कम पदरात पाडून घेतली. तिडके ऍडिशनल एसपी आहेत. मग तुम्ही तिडके ऍडिशनल एसपी त्यांच्याकडे तर तपास द्यायचा. ऍडिशनल एसपी आहे का नाही अंबाजोगाईला, त्यांच्यावरती भरोसा टाकायचा. आणि आता कुठं गेवरायचा डीवायएसपी तपासाला द्यायचा. ज्या डीवायएसपी कडे 9 पोलीस स्टेशन, माजलगाव तालुका आणि गेवराई तालुका एवढा मोठा एरिया आहे, आणि तिकडचे सगळे सोडून द्यायचे अधिकारी. आणि जे अधिकारी शेवटपर्यंत पोहोचले की ते तोपर्यंत बदलला जात. माझी माहिती अशी आहे की 18 तारखेला हे जे गुंड आहेत या गुंडांनी 2 मारामाऱ्या केल्या. एक सहदेव तिथले पुजारी आहेत, कुठले वैद्यनाथ मंदिराचे पुजारी आहेत, आणि ते नाथरा गावचे रहिवासी, मनोज पुजारी का काहीतरी त्यांचं नाव आहे. आणि त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हे केलं, हात तोडले, पाय तोडले. त्याला गुन्हा दाखल करायला 156(3) म्हणजे आता 175(3) का काय झालेला आहे, त्या गुन्ह्याअंतर्गत तो गुन्हा दाखल झाला. 19 तारखेला एक मारामारी केली. शहादेव, त्याचं नाव शहादेव आहे बरं का, तोही वंजारी समाजाचा पोरगा आहे. त्याचे हातपाय तोडले, ज्याचं व्हिडिओ चित्रण आलं. आणि तो 156(3) मध्ये कोर्टात गेला. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला 19 तारखेला. आणि 20 तारखेला महादेव मुंडेचा मर्डर झाला. मग जे लोक अगोदरचे 2 दिवस एक सलग मारामाऱ्या करतात, हे तिसऱ्या दिवशी महादेव मुंडेचे मर्डरर नाहीत, हे कशावर? अहो, हे माझ्यासारख्या माणसाला कळतं, मग एसपींना आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना का कळत नाही? आणि जे लोक आकांनी बसवलेले आहेत, एवढे गंभीर त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, एसपींचं काम नाही एक चौकशी समिती नेमायची त्यांच्यावर जाऊन चौकशी करायची का? अरे बाबा, सुरेश धस काय म्हणतो, जर सुरेश धस किरकोळ माणूस, अंजली दमानी आहेत, तृप्ती देसाई आहेत, आणखी ज्यांनी ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत परळीच्या पोलिसांवर, ते भास्कर केंद्रे, अजून ते ज्यांचे नावं, ते याचा मर्डर झाला त्या पट्टेदारचा का काय, पाटीदार पट्टेदार, पोलीस स्टेशनच्या समोर माणूस मेला आणि दाखवला दवाखान्यात गेलो मेला. चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीताई सीएम साहेबांना भेटतील तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाईल भेटायला. आणि माझं मत असं आहे की 18 तारखेला 19 तारखेला सलग मारामाऱ्या करणारे लोक 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर करू शकतात, असं माझा अंदाज आहे. आणि ते मी एवढ्या दिवसाचा जो माझा अनुभव आहे
त्या अनुभवाचा. कारण शहादेव सचदेव, शहादेव नाव आहे त्या मुलाचं. मी माझ्याकडे व्हॉट्सअपला नाव आहे शहादेव. आडनाव काय रे? माझा पर्सनल फोन कुठे? पर्सनल काय, आपला ओपन एअर थिएटर आहे. आण रे बाबा, शहादेव काय नाव आहे त्याचं, व्हॉट्सअप नंबर आहे त्याचा. शहादेव सातभाई, सातभाई आडनाव आहे. आणि तो बिचारा वंजारी समाजाचाच मुलगा आहे. याचं बी टंगडं तोडलंय, याला 307 केलंय. अजून याचा गोट्या गीते, तो कराड एक, अजून त्यातला एक कोणता तरी कराड आरोपी आहे. तो आता सुद्धा परळी शहरात फिरतोय. एसपी साहेबाला ते बी फोन करतोय, मी फोन करतोय, एसपी साहेब आरोपी तिथं हिंडत येत असं होते, मैं करता हूं, एवढंच म्हणतो. आणि बाकीचे आरोपी मध्येच हिंडत होते. बाकीचे आरोपी अटक केले, पण तो जो मेन आरोपी यातले 2, ते गोट्या आणि राजू असे काहीतरी नाव आहेत यांची, हे मेन आरोपी आहे ह्या दोन्ही प्रकरणातले. सातभाई आणि तो पुजारी, मला वाटतं पुजारी आडनाव आहे, ते कदाचित ब्राह्मण समाजाचे लोक आहेत. ते वैद्यनाथ मंदिराचं काय असतं ना, पूजा अर्चा करायचं, त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना मारलंय. आणि हा गुरव समाजाचा असेल, मला जात माहिती नाही, परंतु गुरव समाजाचा. आणि त्याला सर्टिफिकेट काय दिलं? अंबाजोगाईचे दवाखाने खर्चटलेला आहे. म्हणजे अंबाजोगाईचं जे डीन आणि तिथले काही डॉक्टर लोक काय सर्टिफिकेट देतात याचा उत्तम नमुना त्या गुरवच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटी त्यांनी ह्याच्याकडे गेले, जे इकडून तिकडून सर्टिफिकेट आणलं आणि कोर्टातून केस दाखल केली. पोलिसने केस नाही दाखल केली, परळी पोलीस. आणि ते परळी पोलीसवाले तसेच्या तसे एसपी साहेबांनी तिथंच ठेवले.